तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या सगळ्यांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। महाराष्ट्र सरकारने घेतलेली खूप दिवसाची प्रतीक्षा संपलेली आहे। म्हणजेच खूप दिवसाची म्हणण्यापेक्षा 2 ते 3 महिन्याची प्रतीक्षा संपलेली आहे असे देखील आपण म्हणू शकतो। कारण की राज्य सरकारकडून आता मोठी रक्कम शेतकऱ्यांसाठी मंजूर तर झाली, मात्र वाटपाचे आदेश पण आता मिळालेले आहेत। बघा आता मुख्यमंत्री काय म्हणाले, कोणत्या जिल्ह्यात पैसे टाकणार आहेत असे त्यांनी सांगितलेले आहे। ती पण माहिती तुम्हाला दाखवतो। आणि मुख्यमंत्र्यांनी अजून पीक विम्याची काय माहिती सांगितली, कुणाला पैसे देणार, कोणत्या जिल्ह्यात देणार, कोणत्या तालुक्यात देणार, सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्याकरिता फक्त तुम्हाला थोडासा वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। महत्त्वाचं म्हणजे पीक विम्याचा निर्णय हा खूप दिवसानंतर झालेला आहे आणि खूप मोठी रक्कम देखील तुमच्या खात्यात जमा होणार आहे आणि हे पैसे खूप महत्त्वाचे ठरणार आहेत। आता हे पैसे सर्व शेतकऱ्यांना सरकार देणार आहे, मात्र सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात देणार आहे ती पण यादी तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठीच फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। आणि महत्त्वाचे म्हणजे चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि नोटिफिकेशन बेलला ऑनवर ठेवा, कारण की अशाच अपडेट, अशाच बातम्या रोजच्या रोज आपल्याला चॅनलवरती तुम्हाला नक्की बघायला मिळतील। चला तर पाहूयात। तर मित्रांनो बघा, या ठिकाणी अखेर आनंदाची बातमी आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला। बघा आतापर्यंतचा सर्वात मोठा पीक विमा योजनेबाबतचा मोठा निर्णय हा बघायला मिळत आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजना ही राज्यासाठी खूप महत्त्वाची आणि देशासाठी पण खूप महत्त्वाची योजना आहे। आता याच पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। केंद्र सरकारकडून काही पैसे आणि राज्य सरकारकडून काही पैसे मंजूर झाले आहेत। टोटल दोन्ही सरकारकडून आलेली रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी सूचना बघायला मिळत आहेत। बघा पण हे पैसे आता तुम्हाला फक्त एका योजनेने भेटणार नाहीत, तर राज्य सरकारकडून तुमच्या बँक खात्यावरती 3 योजनेचे पैसे आता देण्यात येणार आहे। आणि या योजना डायरेक्ट तुमच्यासाठी सरकारने सुरू केलेल्या आहेत आणि यामध्ये सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळत राहिले पाहिजे असं देखील मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांनी सांगितलेले आहे। बघा आता यादी आली आहे शेतकरी मित्रांनो, यादीमध्ये आपल्या जिल्ह्याचे नाव आहे का, तालुक्याचे नाव आहे का ते बघायचं आहे। कारण सरकारने सांगितले आहे की आता येणारे पैसे जे आहेत ते यादीनुसार येतील। सरकारच्या अशा निर्णयामुळे आता मात्र सर्व शेतकरी खुश होणार आहेत। शेतकऱ्यांमध्ये पण असा प्रश्न होतो की नेमका पीक विमा सरकार कधी देणार, पैसे आज येणार की उद्या येणार, सरकार कधी घोषणा करणार असे शेतकऱ्यांना वाटायचे। पण अखेर थोडा उशीर झाला, पण सरकारकडून माहिती मिळालीच आणि मोठा निर्णय झाल्याने आता थेट डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे पोहोचणार आहेत। पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, येणारे पैसे हे सर्वात आधी 12 जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहेत। जर या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर तुम्हाला पैसे मिळतील। कोणत्या तालुक्यात पैसे मिळणार आहेत त्या तालुक्याचे नाव पण यादीमध्ये आलेले आहेत। तालुके पण तुम्हाला मी सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता यादी दाखवत आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला बघत चालायचं आहे। आणि हे पैसे आता 3 टप्प्यामध्ये दिले जाणार आहेत, कारण सरकार फक्त एक योजनेचे पैसे देत नाही तर दुसऱ्या पण योजनेचे पैसे आता पीक विम्यासोबत टाकणार आहे। त्यासाठी या 3 योजनेचे पैसे 3 टप्प्यामध्ये तुमच्या खात्यात येतील आणि सर्वात आधी हे पैसे या 12 जिल्ह्यामध्ये जमा होतील। बघा आता जिल्ह्याची यादी सरकारने दिलेली आहे। या 12 जिल्ह्यांची यादी डायरेक्ट तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर पैसे तुमच्या खात्यावरती आता 100% येणार आहेत। मग चला आता कोणते जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्यातून सरकार पैसे वाटपाला सुरुवात करणार आहेत, किती रुपये मिळणार, पैसे आज मिळणार की उद्या मिळणार, आता सर्व काही डिटेलमध्ये आपण बघणार आहोत। तर बघा शेतकरी बांधवांनो, मोठी घोषणा झालेली आहे आणि आज आता तुम्हाला जिल्ह्याची यादी पण दाखवतो। पण महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री यांनी एक महत्त्वाची पण अपडेट दिली आहे। सरकारने सांगितलेले आहे 2 कामे करा तरच पीक विम्याची यादीत नाव येणार, नुकसान भरपाईची यादीत तुमचं नाव येणार आणि पैसे मिळतील, अन्यथा पैसे भेटणार नाही। जर तुम्हाला आता पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे पाहिजे असतील तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही 2 कामे करावीच लागणार। बघा आता ही 2 कामे 5 दिवसाचे आत करायची आहेत। जे कोणी काम करते त्यांना पैसे भेटतील। जर तुम्ही ही 2 कामे केली नाहीत तर सरकारला कळेल की या शेतकऱ्यांनी ही कामे केलेली नाहीत, मग सरकार तुमचं नाव योजनेतून काढेल आणि तुम्हाला पीक विम्याचे पैसे भेटणार नाहीत। तुम्हाला लवकरच
जायचं आहे आणि तिकडे ऑफिसमध्ये सेंटर CSC सेंटरला जायचं आहे आणि ही 2 कामे करून घ्यायची आहे. ही 2 कामे केल्यानंतर तुमचं नाव पीक विम्याच्या यादीमध्ये सरकार घेईल आणि तुम्हाला सर्व पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे देणार आहेत. बघा आता कोणती 2 कामे करावी लागणार जेणेकरून पीक विमा नुकसान भरपाई अनुदानाचे पैसे आपल्याला मिळतील. यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणार आहे. त्यापूर्वी कोणत्या 12 जिल्ह्यात सर्वात आधी सरकार पैसे वाटपाला सुरुवात करणार आहे याची पण यादी आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो बघा या ठिकाणी यादी आली आहे. जिल्ह्याची नावे सर्व काही माहिती सविस्तर आलेली आहे. बघा पैसे वाटपाच्या यादीतील आता लवकरच पात्र जिल्हा हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे. बघा पहिला जिल्हा या ठिकाणी तो आहे परभणी जिल्हा. परभणी जिल्ह्यातील आता लाखो शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे. बघा परभणी जिल्ह्याचे नाव यादीत येईल का नाही असं शेतकऱ्यांना वाटत होतं, पण आता तुम्ही जर या जिल्ह्यातले राहणार असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. 12 जिल्ह्यांमध्ये परभणी जिल्ह्याचे पण नाव सरकारने घेतलेले आहे. आता याच परभणी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 नाही तर 3 योजनेचे पैसे डायरेक्ट DBTच्या माध्यमातून टाकण्यात येणार आहे. यामध्ये पीक विमा बघा 17,000 रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना मिळाल. मात्र असं नाही की सर्वांना 17,000 मिळतील, कोणाला 13,000 जमा करण्यात येणार आहे. काहींच्या बँक खात्यावरती 15,000 रुपये देखील पीक विम्याचे जमा होतील. काहींना 16,000 रुपये मिळतील तर काहींना 17,000 रुपये पीक विम्याचे मिळतील. अशी रक्कम सरकारकडून आता वाटप केली जाणार आहे आणि याच यादीमध्ये परभणी जिल्ह्याचे नाव देखील आपल्याला बघायला मिळत असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा आता मिळणार असून सर्वात मोठी खुशखबर या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांसाठी आता ठरणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजी आणि चिंता करणं शक्यतो सोडून द्या. तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. ही एक मोठी आनंदाची बातमी, दिलासा देणारी घोषणा राज्य सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी झालेली आहे असं देखील आपण डायरेक्ट बोलू शकतो. आणि महत्त्वाचं म्हणजे इकडे बघा सरकारने सांगितलेले आहे की पैसे अजून तालुक्यामध्ये वाटप करण्याला शेतकरी बांधवांनो आपल्याला मी दाखवणार आहे मदत आणि रक्कम. नुकसान सोसलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठी रक्कम जाहीर केली आहे. प्रति हेक्टर 47,000 रुपये मदत देण्याची घोषणा करण्यात आली असून काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 15,000, 17,000 ते 20,000 रुपयांपर्यंतचा वाटप सुरू करण्यात आलेला आहे. पात्र जिल्हे आणि तालुके एकूण 12 जिल्हे आणि 50 तालुक्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये लातूर जिल्हा, सोलापूर जिल्हा आणि सेलू तालुका, परभणी जिल्ह्यामधील सेलू तालुका यांचा उल्लेख प्रामुख्याने करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो नमो शेतकरी आणि अनुदान पीक विम्या व्यतिरिक्त नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आणि अनुदानाचे 10,000 रुपये देखील लवकरच जमा होणार आहेत. पीक विम्यासोबत ही 2 नमो शेतकरी आणि अनुदान हे सोबत तुम्हाला मिळणार आहे. तर मित्रांनो DBT द्वारे वाटप ही सर्व रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT द्वारे थेट बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. पैसे पाठवल्यापासून अवघ्या 20 मिनिटात ते खात्यात जमा होत आहेत. तर मित्रांनो पीक विमा आणि नुकसान भरपाईसाठी मिळवण्यासाठी सरकारने खालील दोन्ही कामे त्वरित पूर्ण करण्यास सांगितलेली आहे. पहिलं काम आहे e-KYC करणं. e-KYC पूर्ण करणं. जवळच्या CSC सेंटरला सेवा केंद्र भेट देऊन e-KYC पूर्ण करून घ्यावी. दुसरं जे काम आहे ते काम आहे मित्रांनो आधार बँक खात्याशी लिंक करणं. तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेलं आणि सक्रिय असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो आतापर्यंत सुमारे 12,000 शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्याची नोंद आली असून 7,200 शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत. तर मित्रांनो जिल्हा प्रशासनाने भरपाईसाठी 57 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला असून त्याला मंजुरी मिळाली आहे. पुढील आठवड्यापासून पीक विमा याद्या प्रसिद्ध केल्या जातील. तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन वर ठेवा. चला मित्रांनो